नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे 4th स्टँडर्डच्या स्कॉलरशिप एक्झामवरील क्वेश्चन्सचे सोल्युशन. त्यातील सेक्शन नंबर 2 मॅथ्स, युनिट 6 जॉमेट्री, त्यातील चॅप्टर नंबर 26 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स अँड नेट्स, त्यावर आधारित असलेली एक्सरसाइज 27. या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या काही इझी ट्रिक्स सांगितल्या आहेत. ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग मित्रांनो, चॅप्टर नंबर 27ला सुरुवात करूया. आपलं चॅप्टर नंबर 27 आहे 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स अँड नेट्स. सगळ्यात अगोदर आपण 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट, 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट काय असतो याची डेफिनेशन पाहूया. नेट काय असतं हे बघूया. ओके, सगळ्यात अगोदर पाहूया 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स. 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट कोणाला म्हटलं जातं? द ऑब्जेक्ट विच हॅव ओनली लेंथ अँड ब्रीथ अँड नो थिकनेस और निग्लिजिबल थिकनेस आर कॉल्ड 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. असे ऑब्जेक्ट्स की ज्यांना फक्त लेंथ आणि ब्रीथ असते, त्यांना हाईट नसते, थिकनेस नसतो, असे जे ऑब्जेक्ट्स असतात त्या ऑब्जेक्ट्सला 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट म्हटले जातं. फॉर एक्झाम्पल, शीट ऑफ अ पेपर आहे, त्या पेपरला लेंथ आहे, ब्रीथ आहे, पण त्याला थिकनेस आहे का, जाडी आहे का, नाही, किंवा असली पण तर ती कशी असते, निग्लिजिबल थिकनेस असते, म्हणजे आपण मोजू नाही शकत इतकं बारीक थिकनेस असते काही वेळेस. अशा जे ऑब्जेक्ट्स असतात त्यांना 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट म्हटलं जातं. ओके, नेक्स्ट पाहूया 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. द ऑब्जेक्ट विच हॅव लेंथ, ब्रीथ अँड हाईट आर कॉल्ड 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. असे ऑब्जेक्ट्स की ज्यांच्याजवळ लेंथ, ब्रीथ आणि हाईट ह्या तिघी गोष्टी असतात, अशा ऑब्जेक्टला 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, बुक, टेबल, वॉटर बॉटल एक्सेट्रा. बुक जर घेतली तर बुकला बघा लेंथ आहे, ब्रीथ आहे आणि थिकनेस पण आहे. थिकनेस म्हणजेच काय, त्या ऑब्जेक्टची हाईट. ओके, असे जे ऑब्जेक्ट्स असतात त्यांना 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट म्हटलं जातं. नेक्स्ट पाहूया नेटची डेफिनेशन. The 2-dimensional shape from which a 3-dimensional object can be made by folding it is called a net of that object. नेट कोणाला म्हटलं जातं? तर नेट मीन्स त्यात 2 डायमेन्शनल शेप असतात आणि हे 2 डायमेन्शनल शेपला आपण फोल्ड करून त्या शेप्सपासून 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट तयार करू शकतो. तर ते जे 2 डायमेन्शनल शेप्स असतात त्याला काय म्हटलं जातं? त्या ऑब्जेक्टचा नेट म्हटलं जातं. ओके, चला तर मग मित्रांनो एक्सरसाइजला सुरुवात करूया. एक्सरसाइज 27, त्यातील क्वेश्चन नंबर 1. विच ऑफ द फॉलोइंग शेप इज डिफरंट फ्रॉम द अदर शेप्स. ओके, ऑप्शनमध्ये आपल्याला काही शेप्स दिलेले आहेत आणि असा कोणता शेप आहे की तो इतर शेपपेक्षा डिफरंट आहे. बघा, सर्कल, ट्रायंगल, क्वाड्रिलॅटरल अँड स्पियर. आता या ठिकाणी सर्कल, ट्रायंगल आणि क्वाड्रिलॅटरल हे कोणते शेप आहेत? 2 डायमेन्शनल शेप आहेत. आणि स्पियर हा कोणता शेप आहे? 3 डायमेन्शनल शेप आहे. तर ह्या बाकीच्या शेप्सपेक्षा स्पियर हा शेप कसा आहे? डिफरंट शेप आहे. म्हणून या ठिकाणी करेक्ट ऑप्शन काय येईल? ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 2. विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन एक्झाम्पल ऑफ 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. ऑप्शनमध्ये काही ऑप्शन्स दिलेले आहेत, तर त्यातील 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट कोणता ते आपल्याला ओळखायचं आहे. अ शीट ऑफ पेपर, अ प्लँक, ब्रिक अँड हँकरचीफ. तर ऑप्शनमध्ये दिलेले हे जे 3 ऑप्शन्स आहेत हे कसे आहे? 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स आहेत. आणि ब्रिकला बघा लेंथ असते, ब्रीथ असते आणि हाईट पण असते. ओके, अशी असते ना आपली ब्रिक. बघा, ब्रिकला लेंथ आहे, ब्रीथ आहे आणि हाईट पण आहे. म्हणजे ही जी ब्रिक आहे ही काय आहे? 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट आहे. आणि आपल्याला त्याचंच एक्झाम्पल विचारलं आहे. 3 डायमेन्शनल ऑब्जेक्टचं एक्झाम्पल कोणतं आहे? तर या ठिकाणी करेक्ट ऑप्शन काय येईल मग? ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल.
नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 3. व्हॉट डायमेन्शन ऑफ 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट कॅन बी मेजर. 3 डायमेन्शनल ऑब्जेक्टमध्ये आपण काय काय मेजर करू शकतो, कोणते डायमेन्शन्स मेजर करू शकतो? तर त्यात आपण 3 गोष्टी मेजर करू शकतो, लेंथ, ब्रीथ आणि हाईट. या ठिकाणी ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 4. विच ऑफ द फॉलोइंग नेट विल फोल्ड इनटू अ कीबॉइड. ओके, आपल्याला कीबॉइड शेप तयार करायचा आहे आणि नेट दिलेली आहे. तर ऑप्शनमध्ये असा कुठला ऑप्शन आहे की ज्या नेटपासून कीबॉइड शेप तयार होईल? बघा, या ठिकाणी ऑप्शन 1मध्ये स्क्वेअर्स दिलेले आहेत. सगळे स्क्वेअर्सपासून काय तयार होईल? इक्वल डायमेन्शन असलेले स्क्वेअर्स आहेत हे. तर यापासून क्यूब तयार होईल. ऑप्शन 3मध्ये दिलेल्या याच्यापासून पण क्यूब्स तयार होईल आणि ऑप्शन 4मध्ये दिलेल्या याच्यावरून पण एक काहीतरी म्हणजे स्क्वेअर्स शेप आहे. सगळे इक्वल शेप्स आहेत. म्हणून ह्या ऑप्शन तिघांमध्ये दिलेले ज्या ऑब्जेक्ट तयार होणार आहे तो कसा तयार होणार आहे? क्यूब किंवा अजून काही. तर कीबॉइडमध्ये काय असतं? रेक्टँगल शेप असतो. सपोज आगपेटीचं जर एक्झाम्पल घेतलं तर आगपेटीचा शेप कसा असतो? कीबॉइड असतो. त्याला लेंथ जास्त असते, त्यापेक्षा ब्रेथ लहान असते आणि हाईट असते. ओके, तर कीबॉइड शेप कोणत्या नेटपासून तयार होईल? ऑप्शन 2मध्ये दिलेलं जी नेट आहे ह्या नेटपासून कीबॉइड शेप तयार होईल. म्हणून या ठिकाणी करेक्ट ऑप्शन काय येईल? ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 5. विच ऑफ द फॉलोइंग ऑब्जेक्ट विल ॲपियर दी सेम व्हेन व्ह्यू फ्रॉम द फ्रंट, फ्रॉम द साईड ऑर फ्रॉम अबव. ओके, बघा ऑप्शन क्वेश्चन काय सांगितलेलं आहे? विच ऑफ द फॉलोइंग ऑब्जेक्ट विल ॲपियर दी सेम. म्हणजे असा कोणता ऑब्जेक्ट आहे की ज्याला आपण त्याचा फ्रंट व्ह्यू बघितला, साईड व्ह्यू बघितला आणि अबव व्ह्यू बघितला, म्हणजे सगळ्या व्ह्यूजने तो ऑब्जेक्ट कसा दिसतो आहे? सेम दिसतो आहे. असा ऑप्शनमध्ये दिलेला कोणता ऑब्जेक्ट आहे? तर बघा, ऑप्शन 1मध्ये दिला आहे स्पियर, कोन, सिलेंडर आणि वॉटर बॉटल आहे या ठिकाणी. तर ऑप्शन 1मध्ये दिलेला जो ऑब्जेक्ट आहे स्पियर, हा तुम्ही कुठल्याही व्ह्यूने बघा. फ्रंट व्ह्यू बघा, समोरून बघा, तुम्हाला काय दिसेल? तो सर्कल. साईड व्ह्यू बघा, साईड व्ह्यूने पण तो कसा दिसणार आहे तुम्हाला? सर्क्युलर शेपमध्ये. आणि अबव व्ह्यू, वरून त्याला बघितलं तरी पण तो कसा दिसणार आहे? सर्क्युलर शेपमध्येच दिसणार आहे. तर ऑप्शन 1मध्ये दिलेला जो स्पियर आहे हा सगळ्या व्ह्यूने सेम ऑब्जेक्ट दिसणार आहे. म्हणून या ठिकाणी करेक्ट ऑप्शन काय येईल? ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 6. अ पेपर इज फोल्डेड अकॉर्डिंग टू द फिगर अँड अ cubical box is made. Which letter will there be opposite to the surface with the letter R? ओके, बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला नेट दिलेली आहे. हा क्यूब कसा तयार होईल बघा. हा आहे आपला क्यूब शेप. ओके, तर हा जो पी आहे हा पी सरफेस कुठे येईल? बॅक साईडचा. हा जो आहे पी सरफेस बॅक साईडचा, त्याला लागून ॲडजॉईनिंग सरफेस कोणाचा आहे? यू. म्हणजे हा जो सरफेस आहे हा कुठला आहे? यू सरफेस. त्यानंतर पीला ॲडजॉईंट सरफेस कुठला आहे? ए. म्हणजे ए हा सरफेस कुठला येईल? हा. ओके, त्यानंतर हा यू सोबत फोल्ड होतो आहे आर. म्हणजे हा पण काय येईल? पीच्या वरच्या साईडचा हा जो वरचा सरफेस आहे हा काय येईल? आर सरफेस येईल. त्यानंतर पीला लागून लगेच एल सरफेस आहे. आता हा बॅक साईडचा पी आहे तर एल त्याला लागून खालच्या साईडने. ओके, आणि हा जो आय आहे हा फ्रंट जो आहे तो काय असेल? आय हा सरफेस असेल.
ओके, तर आर हा कुठे आला? टॉपला. त्याच्या अपोजिट कोणता सरफेस येईल? बॉटमचा. बॉटमला कोणता सरफेस येतो आहे? एल. म्हणून ऑप्शनमध्ये आन्सर आहे का एल? येस, या ठिकाणी ऑप्शन 1मध्ये आन्सर दिसतं आहे, म्हणून ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, हा क्वेश्चन कम्प्लिटली इमॅजिनेशनचा आहे. थोडं तुम्हाला इमॅजिनेशन करून त्याचे आर ह्या लेटरचा अपोजिट लेटर कुठला येईल तो या पद्धतीने फाइंड आउट करता येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 7. हाऊ विल द 3 डायमेन्शनल फिगर गिवन अलॉंग साईड ॲपियर ॲज व्ह्यू फ्रॉम अबव? ओके, साईडला जी 3 डायमेन्शनल फिगर दिलेली आहे, जर तिचा आपण अबव व्ह्यू बघितला, अबव म्हणजे वरच्या डायरेक्शनने जर व्ह्यू बघितला तर तो व्ह्यू कसा दिसेल? बघा, आपल्याला काय काय दिसतं आहे. जर वरून इमॅजिन करा, वरून काय दिसतं आहे? एक हा स्क्वेअर दिसतो आहे, त्यानंतर हा साईडचा स्क्वेअर दिसतो आहे. ओके, जर वरून फ्रंट व्ह्यूने बघितलं तर ते कसं दिसतं आहे आपल्याला? फक्त जर आपण वरून बघायचं म्हटलं तर या पद्धतीने दिसेल ते आपल्याला. ओके, ऑप्शनमध्ये आहे का असा शेप? येस, या ठिकाणी ऑप्शन 4मध्ये दिसतं आहे, म्हणून ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल या ठिकाणी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 8. द गिवन फिगर इज फोल्डेड टू मेक अ क्युबिकल बॉक्स. विच लेटर विल नॉट बी 3 ॲडजस्टंट ऑफ द सरफेस विथ द लेटर ई? बघा काय सांगितलेलं आहे क्वेश्चन. द गिवन फिगर इज फोल्डेड टू मेक अ क्युबिकल बॉक्स. जर आपण यांना फोल्ड केलं तर क्युबिकल बॉक्स तयार होतो आहे. विच लेटर विल नॉट बी देअर ॲडजसंट टू द सरफेस विथ द लेटर ई. लेटर ईला कोणता सरफेस ॲडजसंट नाही आहे, म्हणजेच काय? लेटर ईच्या अपोजिट लेटर कुठलं येईल हे आपल्याला या ठिकाणी विचारलं आहे. सेम आपण क्वेश्चन 6 बघितला तसाच हा देखील क्वेश्चन आहे. बघा, असं क्यूब तयार होईल जर आपण यांना सगळ्यांना फोल्ड केलं तर मधलं लेटर कुठलं आहे? एफ. एफ हा कोणता येईल? सपोज फ्रंट साईडचा एफ आहे. फ्रंट साईडला लागून कोणता लेटर येईल? कोणता सरफेस येईल? ई. एफला लागून कुठला सरफेस येईल? जी. त्यानंतर हा जो डी आहे हा पण काय होईल? जर याला सपोज आपण असं फोल्ड केलं, ई वरच्या साईडला आला म्हणजे हा साईडचा सरफेस आला आणि त्याच्यावरती कुठला येईल? डी. त्यानंतर जीला पण तसंच केलं, एच कुठे येईल? फ्रंटला, सॉरी बॅकला, आणि आय कुठे जाईल? खाली. तर आपल्याला ईच्या अपोजिट कोणतं मिळालं आहे? बघा, हा काय आहे? ई सरफेस आहे आणि त्याच्या अपोजिट डायरेक्शनला कुठला मिळतो आहे? जी. म्हणून ई या लेटरच्या अपोजिट किंवा नॉट बी देअर ॲडजसंट सरफेस कोणता येईल? तर जी हा सरफेस येईल. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसतं आहे, म्हणून ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. अशा सोप्या पद्धतीने आपण पुढील व्हिडिओ पण पाहणार आहोत. पुढील व्हिडिओ पण मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.